युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. जरांगे पाटील मरायला घाबरतात. जरांगे पाटील मरायला घाबरतात असं तुम्हाला वाटते का? कमेंट करून तुम्ही सांगा. कारण ह्या व्यक्तीला उपोषण करण्याची का अशी धास्ती का मनात आली? आता तो माणूस 30 मेला उपोषण करून राहिला. नेमकं कारण काय आहे? वरून आदेश आला आहे का? वातावरण थंड झालंय जरासं, तर आता तू उपोषणाला लागून जाय आणि झगडे लाव, अशा पद्धतीने चालू आहे का? काय वाटतं? कमेंट करून तुम्ही सांगा. तर मराठा समाजाला चुत्या बनवायचं कारस्थान जरांगे करून राहिले. कमेंट करून तुम्ही सांगा. आता 30 मेला आंदोलन होणार आहे आणि उपोषण होणार आहे आणि त्यांनी एकच सांगितलं की उपोषण शिवाय पर्याय नाही आणि हे उपोषण आता असं होणार आहे मी मरो का वाचो. खरंच मरणार का जरांगे पाटील? कमेंट करून तुम्ही सांगा. आतापर्यंत एवढे उपोषण लोकांनी केले, आतापर्यंत एवढे सरकारच्या कार्यकर्त्यांनी केले, मंत्र्यांनी केले, कोणी मेला काय आतापर्यंत? तो अण्णा हजारे होता, तो मेला काय उपोषण करू? नाही ना. उपोषण करणारा कधी मरत नसतो, फक्त डायलॉग मारतो. मरतं कोण माहितीये का तुम्हाला? खरं सांगतो, मरणारा असतो कार्यकर्ता, जो त्याच्या पाशी असतो, उपाशी तापाशी असतो ना, आशयाने येतो की नाही आता आपण याच्या भरोशाने आपलं सगळं काहीतरी बरं होणार, तो माणूस मरतो. मुंबईला जे आंदोलन झालं होतं तिथं खरेखुरे लोक मेले. उपोषण करणारा बाजूलाच राहिला, पण आंदोलन करणारे जे लोक होते, तिथून दुरून आलेले होते, गाव गाडून आले होते, भाकर घेऊन आले होते, एका आशयाने आले होते की नाही आता जरांगे पाटील आपल्याला आता आरक्षण देणार आणि कुणबी प्रमाणपत्र देणार, आपले लेकर नोकरी लागणार असं त्यांना वाटत होतं. पण तिथले लोक मरण पावले, पण जरांगे पाटील मेले नाही. काय म्हणणार? अरे उपोषण करणारा कधी मरत नसतो, हे लक्षात ठेवा. डोकं फोडून सांगण्याचा हा दृष्टिकोन आहे. उपोषण करणारा कधी मेला नाही आतापर्यंत. ऐकून घ्या, कोणा न्यूज मध्ये ऐकलं का एखादा उपोषण करणारा मेला म्हणून? मरत नसतो उपोषण करणारा, कारण हे राजकारण आहे हो, आणि राजकारणात हे सगळ्या गोष्टी चालत असतात. पण भरोशावर ठेवून 2022 पासून जरांगे हे उपोषणावर बसून राहिले, आंदोलन करून राहिले आणि मराठा समाजाला एकीकरण करून एकत्र करून ह्या माणसानं संघटित केला समाज आणि या समाजाला चुत्या बनवायचा कारस्थान करून राहिले. कमेंट करून तुम्ही सांगा. तर देवेंद्र फडणवीसचं सरकार हे गांजा देऊन राहिलं, चॉकलेट देऊन राहिलं, लॉलीपॉप देऊन राहिलं. काय वाटतं तुम्हाला? खरंच आता 30 मेला हे उपोषण होणार आहे आंतरवालीला, हे खरंच किती दिवस राहणार, किती दिवस टिकणार? काय वाटते तुम्हाला? तर राहील 10 दिवस, 15 दिवस? नाही, कारण 2 ते 3 दिवसाचं झोपटून उचला लागते, कारण फडणवीस सरकार ढुंगात छोटे मारते. तुम्हाला माहिती आहे ना, मुंबईतून हाकून गेलं होतं. अशा पद्धतीचं आंतरवालीला पण उपोषण करणार, तर तिथं तसं होणार. कारण इथं कसं राजकारण चालू आहे, इथं गरीब लोक मरून राहिले, इथं मराठा बांधव गरीब मरून राहिले, त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांना जे मरून राहिले त्यांचं काही घेणं देणं नाही. उपोषण करणारा मस्त 3 दिवसांनी 4 दिवसांनी चर्चेत येऊन राहिला, त्याच्या भरोश्यावर खाऊन राहिला, पिऊन राहिला. पण जो कार्यकर्ता असतो, तो उपोषणकर्त्याच्या मागं असतो, त्याचं घर उजळून राहिलं, घरातले लोक मरून राहिले. एक आस निर्माण झाली की कुणबी प्रमाणपत्र मिळून आम्हाला आमचे लेकरं चांगल्या पद्धतीने नोकरीवर लागणार, कारण आमचे लेकरं अभ्यासात खूप हुशार आहे. पण इथं हे होते की 30% वाला म्हणते आरक्षणाच्या भरोश्यावर नोकरीवर लागतो आणि आमचा 80% वाला व्यक्ती हा गुरढोरं चालतो असं म्हणणं आहे त्यांचं. मग तुमचं असं म्हणणं असेल तर तुम्ही सेपरेट आरक्षण मागा, हे माझं मत आहे. लोकांच्या ताटातलं घेऊ नका, कारण हे कसं आहे, हे आरक्षण भीतीने दिलं नाही या बाबासाहेब आंबेडकरांनी. अरे खून, कोणाचा रक्त, कोणाशी झगडे न करता सगळ्या गोष्टी म्हटलं बाबासाहेब आंबेडकर न करता, बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाच्या जोरावर म्हटलं आरक्षण गोरगरिबांना दिलं आहे. तुमच्यासारखे दंगे फसाद करून, कोणाच्या जातीवाद करून नाही, कोणाच्या ताटातलं खाऊन आरक्षण दिलं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी. तुम्ही तुमचे विचार कसे असायला पाहिजे, हे माझं मत आहे. जरांगे पाटील यांना विचार करायची गोष्ट असली पाहिजे की देवेंद्र फडणवीस सरकारने एक डायरेक्टच म्हणणार की आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या, आम्हाला कोणाच्या भीक नको, कोणाच्या ताटातलं नको, असं तुम्ही का म्हणत नाही? असं का म्हणत नाही? का तुम्हाला त्या कुणबी मधलं ओबीसीच्या बांधवांच्या
जातीतलं तुम्हाला आरक्षण पाहिजे का पाहिजे का पाहिजे? अरे तुम्ही तर पाटील आहात, तुमच्या नावाच्या मागे तुम्ही पाटील लावता, मग तुम्हाला आरक्षणाची गरज कशाला? अरे तुम्ही पाटील आहात, छाननी कुठे पाटील आहात, तुम्हाला आरक्षणाची गरज नाही आहे ना. पाटील कोण लावतो? त्याच्या घरी भरघोस काही रस्ता तोच पाटील लावतो ना. गरीबाच्या घरी पाटील लागत नाही, तो नावानच जगतो, नावानच मरतो. कळलं का? काय म्हणाल तुम्ही? विचार करण्याची खंत आहे. जेव्हा तुम्ही आरक्षणाला उपोषणाला बसतात तर तुम्ही बाबासाहेबांचा फोटो काय नागपूरला फोटो काही मुठी लावत नाही. विचार करत होती किती खांडाटे विचार झाले पाहिजे तुमचे आणि तुम्ही मग आरक्षण पाहिजे. आरक्षण कोणाचं पाहिजे तुम्हाला? तर तुम्ही त्याला त्यांना आरक्षण त्यांच्या आरक्षणातून घेऊन राहिले. अरे माणूस चर्चेत येण्यासाठी कोणाला काय दोष देतो हे सांगता येत नाही. पण गोष्ट इथं अटकत नाही. गोष्ट इथं अटकते की माणसानं माणसासारखं जगावं, जनावरासारखं नाही. मी म्हणतो मराठा बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि स्वतंत्र मिळालं पाहिजे. कुणबीतून पाहिजे घ्या, कुणबीतून मी म्हणत नाही. गोष्ट इथं हळत नाही. ज्याला गरज आरक्षणाची त्याला मिळालं पाहिजे, ज्याला गरज नाही आरक्षण त्याला मिळालं नाही पाहिजे, माझं मत आहे. काय वाटतं तुम्हाला? कितपत खरं वाटते कमेंट करून तुम्ही सांगा. आणि खरंच जरांगे पाटील हे उपोषण करायचे मरणार काय? त्यांनी काय म्हटलं, मेलो तरी तर अंतरवालीचे जे लोक आहेत त्यांच्याकडे पाहिजा, मरत असतो का रे आरक्षण उपोषण करणार? कमेंट करून तुम्ही सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय संविधान.